जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची तुम्ही सांभाळिले. एवढे साऊंड येत आता वाटत ना साऊंडला साऊंड लेवल दे ना लेवल मशीन मधून लेवलचं होतं. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची तुम्ही सांभाळिले संती भयनिरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भयनिरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भयनिरसली खंती. समचरण सरोजम सामृंगांबुदाभं जगननिहित पाणी मंडलम मंडलाना. तरुण तुलसीमाला कंदरम कंज नेत्रम सदै धवला संविठ्ठलम चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची. श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुखर सुधारी बरडम रघुबर विमल जसो जोदायक फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या दिवु मोहि हरऊ कलेस विकार. महिम्न पारंते परम विदिशो यज्ञ सदृश स्तुतिर ब्रह्मादि नाम कृत वसन्नास्मि. आता वाच्य सर्वस्व सुमती परिणामावधि गुण ममापेश स्तोत्रे हरिनिरपवाद परिकराः. अहम वाग्या सोमवाग्या प्रेम नगरावारी सावध होनी वैनी लागा देव करा कैवारी. मल्हारीची वारी माझ्या खंडोबाची वारी विठाला विठाला. जन्मालो त्याचे आजी फळ झाले साची तुम्ही सांभाळिले संती भयनिरसली खंती. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असतो जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा 4 चरणाचा 4 कडव्याच जन्माचं सोनं कसं करता येतं याचं प्रतिपादन करणारा गोड अभंग आहे. आपण आपल्या वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करूया. पैकी अल्पसा पुर्यार आहे आपल्या वनकोटे गावाला. गेल्या अनेक वर्षापासून जसे खंडेरायाचं मंदिर उभं राहील मल्हारी मार्तंडाच्या नावाचा जय जयकार करीत या मल्हारी मार्तंडाच्या यात्रेच्या निमित्तानं प्रतिवर्षी थाटामाटामध्ये भव्यदिव्य असा कीर्तन सोहळा आयोजित केला जातो. मोठी यात्रा असते. मुंबईकर पुणेकर मंडळी येतात आणि आपण सगळी ग्रामस्थ मंडळी थाटामाटामध्ये हा सोहळा पार पाडत असताना 1-2 वर्षापूर्वी माझं कीर्तनही झालं होतं, पण थोडंसं लाईट गेले असल्यामुळे विक्षेप झाला होता आणि त्या संबंधातून पुन्हा एकदा आग्रह झाला की एकदा तुम्ही आलं पाहिजे आणि त्याला अनुसरून यावर्षी
लवकरच संपर्क करून या मंडळीने ही सेवा आमची घेतलेली आहे आणि त्याद्वारे आपल्या या पवित्र अशा खंडेरायाच्या मल्हारी मार्तंडाच्या दरबारामध्ये हे कीर्तन करण्याचा सुयोग प्राप्त आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये यांचं नाव आहे असे आमचे भागवत महाराज सांगळे, प्रवीण महाराज पांडे आदी करून आपण परिसरातील गावातील गुणवान टाळकरी मंडळी, आमच्या रंधे महाराजांच्या संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ, तरुण मुलं या संस्थेतली छोटी मोठी बालगोपाळ साधकांना वंदन. पेटी वादक दोनही मृदंगाचार्य रुपेश महाराज, रोहित महाराज दोघांचाही हात गोड आहे. अगदी रुपेश महाराज आणि रोहित महाराज दोघांची रास एकच आहे, छान वाजवतात. दोघांनाही धन्यवाद. आपण बसलेले सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी, आपल्या जीवनातला अनमोल वेळ, तन मन धन देऊन हा कार्यक्रम सजवणारी आपण सगळी मंडळी, सगळ्या महिलांना, पुरुषांना, येणाऱ्यांना वंदन करतो. कवठे गावातून आमचे गणेशराव असतील, बाळकृष्ण दादा असतील, गावचे सरपंच असतील, वनकुटाची बरीचशी मंडळी, प्रेम करणारी सगळ्या गावाला धन्यवाद देतो. रंधे महाराज आहेत त्यांना धन्यवाद देतो. सिस्टीम अतिशय चांगली आहे, त्यांनाही धन्यवाद. तुमच्या माझ्या कानापर्यंत आवाज येतोय. एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. येणाऱ्या येऊ द्या, बसणाऱ्या बसू द्या. तुम्ही जे ऐकणारे आहेत त्यांनी मात्र सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला आपण सगळेजण मृत्यू लोकांमध्ये जन्माला आलेलो आहे. लक्ष देऊन ऐका. एक तुमचा माझा जन्म, एक साधूचा जन्म आणि एक देवाचा जन्म, असे 3 जन्म या लोकात आहे. एक साधूने जन्म घेतला, एक देवानं खंडेरायाच्या रूपानं जन्म घेतला आणि तुमचा माझा जन्म. याच्यात एक उद्दिष्ट आहे. देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे खंडोबाच्या रूपानं, मल्हारी मार्तंडाच्या रूपानं, कृष्णाच्या रूपानं, रामाच्या रूपानं, प्रत्येक युगायुगामध्ये, प्रत्येक अंशामध्ये देवानं अवतार धारण केला. तर ते देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे. उगीच येत नाही देव जन्माला. मग आपली इतकी सुंदर मूर्ती आहे. राक्षसाला कसं मारलंय, त्या मल्हारी मार्तंडानं कसे पायाखाली राक्षस घातलेत, हत्यार कसं हातामध्ये घेतलंय, याची मूर्ती आपल्या वनकुट्याच्या मंदिरामध्ये आहे. आपण ती पाहताय, दर्शन करताय, तिथं रांगोळी काढताय. एवढं सुंदर मंदिर आहे. मग या भगवंताचा अवतार का असतो? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजामि परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे. जब जब होई धर्म की हानि बाधई असुर अधम अभिमानी. ज्या वेळेला धर्मावरती ग्लानी येते, ज्या वेळेला भक्ताचं रक्षण कोणी करत नाही, त्या वेळेला खंडोबा अवतार धारण करतो. भक्ता कारणे येणे भक्ता कारणे येणे घेतली से आली. ज्या वेळेला धर्मावरती संकट,
भक्तावरती संकट येतं घेऊन या चक्र गदा, हाची धंदा करीतो भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संहारी. त्या वेळेला भगवान धावतच येत. त्या महाभारतामध्ये धर्मराजाला द्यूत खेळण्याची कला माहिती नाही. द्यूत म्हणजे जुगार, आणि जुगार म्हणजे आताची पद्धत. आता मोबाईलवर आले बर, रम्मी खेळू ना महाराज, रम्मी पे आओ ना, रम्मी सर्कल पे आ जाओ ना, जाहिरात ते रम्मी बिम्मी खेळत जाऊ नका बरं. हात जोडून विनंती आहे. बऱ्याच मुली आहेत, बरेच मुलं आहेत, रम्मी बिम्मी खेळायची नाही. मोबाईलवर तर अजिबात नाही. माझ्या एका मित्राचे 15 लाख रुपये गेले बघा, खेळायची नाही. त्याच्यावर लिहिलेलं आहे, इसमें वित्तीय जोखिम की संभावना है. है म्हणजे आहेच, है म्हणजे आहेच. त्यामुळे विनंती असेल, रम्मी बिम्मी खेळत जाऊ नका. डाव खेळायचा नाही. डाव तुम्हाला डाव दाखवत असतो, डाव खेळायचा नाही. चांगल्या चांगल्याची घरं बुडून गेली डावाच्या नादी लागून. धर्मराजासारखा ज्ञानी माणूस, कधी खोटं न बोलणारा माणूस त्या डावामध्ये प्रवृत्त झाला. माझ्याकडे बघा, एवढी कथा घरी घेऊन जा. शिकण्यासाठी कीर्तन आहे. एवढा दूरचा प्रवास करून मी नांदेडून आलो तुमच्याकडे. रात्रभर 1 मिनिट सुद्धा मी झोपलेलो नाही. गाडीतच झोपलोय. काय ते 550-600 किलोमीटर मी रात्रभर प्रवास केला. इथे तुमच्यापर्यंत पोहोचलो. माझं एवढं कीर्तन घरी घेऊन जा. देवाचा अवतार का होतो, देव जन्माला का येतो, त्याचं कारण आहे. ऐका, त्या धर्मराजाला ते दूध खेळण्याचं ज्ञान नाही, डाव खेळण्याचं ज्ञान नाही. कौरव पांडवाचा डाव बसला. कवड्या केल्या होत्या. शकुनी मामा कवड्या टाकायचा. डाव 10 रुपयानं 20 रुपयानं नव्हता. डाव इस्टेटवर होता. संपत्ती इंद्रप्रस्थ मांडलं, डाव उलटा पडला. इंद्रप्रस्थ हरला गेला. स्वतःला डावावरती मांडलं, स्वतः हरला. भीम मांडला, भीम हरला. अर्जुन मांडला, अर्जुन हरला. नकुल मांडला, सहदेव मांडला. एक एक वस्तू, एक एक डाव हरत हरत धर्मराजाकडे डावावर मांडायला काहीच राहिलं. आणि मग दुर्योधन म्हटलं, दादा आता एकच वस्तू राहिली. आता काय राहिलं? द्रौपदी राहिली. द्रौपदी. इतका वाईट डाव आहे बघा. जो कधी खोटं बोलत नाही असा धर्मराजा जर बायकोला डावावरती मांडू शकतो तर आपली काय कथा आहे? खेळू नका डावा. धर्मराजानं स्वतःच्या बायकोला डावावरती मांडलं. माझ्याकडे बघा, म्हणजे घडायला नको होतं ते घडलं. कवड्या पुन्हा उलट्या पडल्या आणि आतापर्यंत वहिनी असणारी द्रौपदी दाशी झाली. आवाज दिला, दुःशासन आजपर्यंत आपली वहिनी होती, तिचा मान ठेवण्याची गरज होती व मालकाची आज्ञा आहे, तिला दरबारात घेऊन या. बघा किती वाईट झालं. जे घडायला नको होतं ते घडलं व आतापर्यंत वहिनी असणारी द्रौपदी आता दाशी झाली. आवाज दिला, द्रौपदी. आजपर्यंत वहिनी म्हणून येणार आवाज द्रौपदी म्हणून कस काय आला? म्हणून ती द्रौपदी पायऱ्या उतरताना म्हणत होती, भाऊजी मी तुमची कोण आहे? तुम्ही माझे कोण आहात? कुठला व्यवहार तुम्ही माझ्याशी करताय? काय तुम्ही माझ्याशी बोलताय? होतेच म्हटले वहिनी. मालकानं दरबारात बोलवलंय. त्यावेळेला ती द्रौपदी म्हणते, नाही नाही, मला दरबारात नेणं महापाप आहे. मी एक रजस्वला नारी आहे, एक पात्री नारी आहे, विटाळातीत नारी आहे. मला तुम्ही स्पर्श करू नका, मला तुम्ही दरबारात नेऊ नका. दुःशासन ऐकत नाही. विनाशकाले विपरीत बुद्धी. हाताला धरतो, ओढत ओढत निघतो. वनकुटेकर ऐका, ओढत ओढत निघतो. त्यावेळेला ती द्रौपदी मनामध्ये म्हणत असते, दुःशासन ज्या दरबारात तुम्हाला घेऊन चाललास त्या दरबारात तुझे जाऊ दे. माझे 5 पती बसलेले आहेत. त्याच्यात माझा भीम आहे, तो तुझं गदेनं चटणी केल्याशिवाय राहणार नाही. माझा अर्जुन आहे, तुला बाणानं उडवल्याशिवाय राहणार नाही. त्या द्रौपदीला काही माहिती नाही. त्याला दरबारात आणलं जातं. दरबारात आणल्यावरती सगळ्याकडे पाहते. नवऱ्याच्या माना खाली जातात. भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य सगळ्यांच्या माना खाली जातात. एकही जण मानवर करत नाही. घडलेला वृत्तांत भीष्माचार्य द्रौपदीला सांगतात, तुझे नवरे द्यूत खेळलेत, डावामध्ये एक एक वस्तू हरलेत, तुला सुद्धा हरवलंय. आमचा नाईलाज आहे. तेवढ्यात आवाज येतो, दुःशासन ओढा तिची साडी, घाला तिची इज्जत. आंधळ्याची पोर आंधळी म्हटली होती ना, आपण आंधळीत का दाखवा तिला. बघा गड्या, द्रौपदीच्या साडीला हात घातला जातो आणि तेवढ्यामध्ये द्रौपदीला कळतं, आता या दरबारात मला वाचवणार कुणी नाही. हात वर करते द्रौपदी आणि विश्वाच्या मालकाला आवाज Yeah.
कोठे गुंतलासी द्वारकेच्या दार, वेळ का सखयाला वेला. हात वर करून द्रौपदी देवाला आवाज देते, धावरे देवा संकट पडले भारी, कृष्ण धावरे लवकरी, हरी तू आमचा कैवारी. हात वर करते, आवाज देते. इतक्या स्पीडनं देव धावला माझ्याकडे बघा, इतक्या स्पीडनं धावला. जसा देव आला तसं देवानं पाहिलं, द्रौपदीच्या साडीला दुःशासनानं हात घातला. लक्ष देऊन ऐका बरं. दुःशासन पाहतो, देव पाहतोय, दुःशासनानं साडीला हात घातलाय. द्रौपदी हात वर करून उभी आहे, डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा आहेत, सगळ्यांनी माना खाली घातल्यात, द्रौपदीचं वस्त्र हरण होतंय. भगवंतानं तिला साड्या पुरवल्या नाही. नीट ऐकायचं, विश्वाच्या मालकानं तिला साडी नाही पुरवली, मग विश्वाचा मालकच साडी झाला. साडी नाही पुरवली, मग गौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. प्रमाणच आहे, देवच साडी झाला. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. दुःशासन साडी ओढायचा, देव साडी बनायचा. सारखी साडी ओढली, कौरव दमले हो. साडी संपत नाही. दरबार विचार करायला लागला, साडी बीच नारी है, नारी ही साडी आहे. त्याचं कारण भगवानच साडी बनला. मी का सांगतो, ज्या ज्या वेळेला संकट आहे, ज्या ज्या वेळेला भक्तावरती संकट आहे, ज्या ज्या वेळेला धर्माची ग्लानी आहे, त्या वेळेला माझा भगवान खंडोबाच्या रूपानं मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद ज्या त्या रूपामध्ये अवतार धारण करतो. ते देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे. चला देवाचा जन्म, देवाच्या जन्माचं उद्दिष्ट आहे धर्माचं रक्षण. घेऊन या चक्र गदा भक्ता राखी पायापाशी, धर्म रक्षावय अवतार घेसी सुख प्रमाणे. अर्थ काय, ज्या ज्या वेळेला देव अवतार घेतो त्या वेळेला ही कार्य असतं. साधू सुद्धा अवतार घेतात. साधू तुमच्या माझ्यासारखे आहेत बरं, तुमच्या माझ्यासारखे जन्माला आले. ज्ञानेश्वर महाराज तुमच्या माझ्यासारखे जन्माला आले. तुकाराम महाराज तुमच्या माझ्यासारखे जन्माला आले. जेवढे जेवढे साधू आपल्या देशात जन्माला आले ते तुमच्या माझ्यासारखे झाले. फक्त एवढे त्यांनी त्यांचा जन्म सोन्याचा केला आणि आपला जन्म सोन्याचा करण्यासाठी मिळाला. फरक एवढाच आहे, साधून जन्म सोन्याचा केला आणि आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो आहे, तुकाराम महाराजांचा फोटो आहे, माऊलीचा फोटो आहे, संतांचे फोटो आहेत, नाथ महाराजांचा फोटो आहे, तुमच्या भागात झालेल्या कोंडाजी बाबांचा फोटो आहे. का बरं, का लावला बरं तुम्ही फोटो? तुमच्या घरात तुमच्या आजाचा फोटो नाही. असेल एखाद्याच्या घरात आजाचा तर पंजाचा नाही, असेल एखाद्या घरात पंजाचा तर खापर पंजोबा नाही, असेल एखाद्या घरात खापर पंजोबा ढोपर पंजोबा नाहीच नाही. निपर तर माहितीच नाही. निपरच्या आधी कापर असतो तो तुम्हाला मला माहिती नाही. आपल्या कुळातले आपल्या परंपरेतले नाव आपल्याला माहिती नाहीत, पण 750 वर्षापासून आपल्याला ज्ञानोबा माहिती आहेत, तुकाराम महाराज माहिती आहेत, छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, संभाजी महाराज माहिती आहेत. का? लक्षात ठेवा, त्यांनी त्यांचा जन्म सोन्याचा केला. ज्यांचा जन्म सोन्याचा झाला, लक्षात ठेवा, त्यांचे फोटो लागलेले आहेत, चौकात चौकात पुतळे उभे आहेत. त्यांनी त्यांचा जन्म सोन्याचा केला आणि आपला जन्म सोन्याचा होण्यासाठी मिळाला. ऐका वनकुटेकर, सगळ्या बसलेल्या माझ्या बहिणींना, सगळ्या पुरुषांना माझी विनंती आहे, आपला जन्म वायाला घालू नका व त्याचा कोलसा करू नका. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. ऐका बरं, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. कि भज मन नारायण, भज मन नारायण. आपला जन्म व्यर्थ घालू नका, आपला जन्माचा कोळसा करू नका. जन्म काय उगीच मिळत नाही, टाइमपास म्हणून मिळत नाही. मिळालेल्या जन्माच्या संधीचं सोनं करा, जन्म सार्थकी करा. खरंच सांगतो, बालपण मिळालं ना, बालपण, प्रत्येक मायबापानं मुलाला संस्कार दिले.
तरुणपणात पोरं असतील तर तरुणपणामध्ये त्याग करा आणि म्हातारपणात असाल तर भजन करा. 3 गोष्टी सांगतो आणि पुढे जातो. बालपणाची संधी संस्कार आहे. प्रत्येक आईनं ते लक्षात ठेवलं पाहिजे, प्रत्येक बापानं लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या पोराच्या करंगुला धरून त्याला खंडेरायाचं मंदिर दाखवलं पाहिजे, गावातलं मारुतीचं मंदिर दाखवलं पाहिजे, त्याला पंढरीचा पांडुरंग दाखवला पाहिजे, त्याच्या कपाळी गंध लावला पाहिजे. बालपणात जर तुम्ही संस्कार दिले नाही मग पोरं घडणार नाही, पोरं हिंदू म्हणून राहणार नाही, गंध लावणार नाही. फार वाईट परिस्थिती आहे. माय बापाचं ते कर्तव्य आहे. माझ्या बापानं 6वी पास झाल्यावर मला आळंदीला नेऊन टाकलं. 12 वर्ष माझा बाप पाहायला सुद्धा आला नाही. 12 वर्ष राहिलो मी आळंदीत. बालपणापासून गेलो होतो, 14 वर्ष राहिलो आळंदीत. ऐका, का बालपणामध्ये संस्कार दिले म्हणून मी कीर्तनकार आहे. बालपणात जर तुम्ही त्यांना मंदिर दाखवलं नाही, बालपणात जर तुम्ही त्यांना हरिपाठ शिकवला नाही मग पोर आता घडणार नाही, ती गंध लावणार नाही. फार गरज आहे बालपणामध्ये संस्कार द्या. माहेरचं आडनाव जाधव होतं, जिजाऊचं जाधव. सासरचं आडनाव भोसले होतं, माहेरचं काय होतं जाधव. तुम्हाला 2 आडनाव असतात, एक माहेरचं असतं आणि सासरचं असतं. माहेरचं आडनाव जाधव होतं, सासरचं आडनाव भोसले होतं. मुलगी जन्माला आली, बापानं हातून साखर वाटली होती. काय मुलगी असे, काय बाप असे. सिंदखेड राजा नावाचं गाव आहे विदर्भात, माझं रात्री कीर्तन आहे तिथं. ऐका, त्या सिंदखेड राजाला मुलगी जन्माला आली म्हणून बापानं हातून साखर वाटली होती. मुलगी पण तशीच निघाली होती. 8 वर्षाची झाली, तलवार उचलायला लागली. 12 वर्षाची झाली, घोड्यावर बसायला लागली. 16 वर्षाची झाली, युद्ध खेळायला लागली. रणरागिणी निघाली आणि तिचं लग्न झालं शहाजी राजा बरोबर. जाधवाची कन्या भोसलेंची सून झाली. थाटात लग्न झालं. भागवत महाराज, प्रवीण महाराज, रुपेश महाराज, रोहित महाराज, रंदे महाराज. फार गोड कथा आहे. ज्या वेळेला लग्न झालं, लग्न झाल्यानंतर काही दिवसानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपल्या देशाला एक कलंक आहे, आपलेच लोक आपल्याला भांडतात. आपापसात नाही भांडायचं. माझा माळीन, माझा कुंभीन, माझा धनगर नका, आपापसात भांडू नका. आपापसातलं भांडण गावाला संपवतं, आपापसातलं भांडण जिल्ह्याला संपवतं, आपापसातलं भांडण हिंदू धर्माला संपवतं. आपापसातलं भांडण चांगलं नाही. आपापसात काय भांडता? ऐका, मराठेशाहीमध्ये युद्ध लागलं, निजामशाहीनं हैदराबादच्या भांडण लावून दिलं. जाधव आणि भोसले एकत्रित झालेत, आमची सत्ता राहणार नाही, भांडण लावून दिलं. इतकं भयानक युद्ध पेटलं. जाधवाच्या तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळल्या. ऐका जरा सगळ्या बहिणीनं, माझ्या सगळ्या मुलींना ऐका, सगळ्या महिलांनी ऐका. एक वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा. इकडच्या तलवारी तिकडं, तिकडच्या तलवारी इकडं. एका बाजूला माहेरच्या तलवारी, एका बाजूला सासरच्या तलवारी. आता माहेर तरी संपतय, इथं सासर तरी संपतय. युद्ध जिजामाता पाहत होते. या युद्धामध्ये जिजामासाहेबांचा सक्का भाऊ धरणीला पडला आणि माझा पोरगा भोसलेंनी मारला म्हणून 60 वर्षाचा लकोजी राजा रणांगणात उतरला. शमशीर काढली, एक एक भोसलेचा सरदार उडवायला लागला. एक एक सरदार उडवला, एकही भोसलेचा सरदार जिवंत ठेवला नाही. एकच सरदार जिवंत होता, त्याला स्वतःची मुलगी दिली, जावई. त्या जावयाच्या तलवारीवर तलवार आदळली. किती वाईट युद्ध आहे बघा. एका बाजूला बापाची तलवार, ज्यानं जन्म दिला म्हणून साखर वाटली, आणि एका बाजूला नवऱ्याची तलवार, ज्याच्या नावाचं कुंकू लावलं. किती वाईट युद्ध ना. एका बाजूला बापाची तलवार आहे, एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे. आता बाप तरी मरतोय, तर नवरा तरी मरतोय. युद्ध जिजामाता पाहत होते. आपल्या म्यानातली तलवार काढली तिनं. माझ्या बहिणींनो ऐका, आपल्या म्यानातली तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी शोभा राजासारखा वाघ जन्माला आला. जरा जोरात वाटायचं म्हणून सांग. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागलं, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरानी सरदार भाला काय कुणाची भीती. हे काय नुसतं ऐकायला नाही, हे शिकायला आहे. बालपणामध्ये संस्कार द्या. जिजामातेने बालपणामध्ये संस्कार दिले. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. या शिवनेरी गडावर खेळत होते. कोणीतरी भिक्षुक लोक आली होती. महाराज, ओ शिवराया, हे बालराज, भूक लागली रे आम्हाला,
खायला काही मिळेल का अशी मागणी केली होती. बाळराजे धावतच गेले. मासाहेब, आऊसाहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आले, आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली होती. लाल झाला होता गाल, रडत होते शिवाजी महाराज. का मारला आई मला? याच्यासाठी मारलं बघ. विचारण्याची गरज नाही रे. मला विचारायला आलास तू राजा? असं कधी विचारायचं नाही. आपल्या पोटात नसलं तरी चालेल शोभा, पण जो आपल्या दारात आला त्याला दिल्याशिवाय राहायचं नाही. जोरात कानाखाली मारून सांगितलं होतं. तेव्हापासून राजाने कधीच कोणाला नाही म्हटलेलं आठवत नाही. याचा अर्थ असा आहे की बालपणात संस्कार द्या. अहिल्याबाई होळकर नावाची एक माता जन्माला आली. पोरगा पापी निघाला, हत्तीच्या पायाखाली पोरगा दिला. एक जिजा मदारसा नावाची माता जन्माला आली. 4 लेकरं जन्माला आली. पाळण्यामध्ये संस्कार दिले तिनं. राजा जा, साधूच्या संगतीत जा, संन्याशी बन. त्याला आई म्हणतात. पवित्र कुस आहे आपली. मुलं जन्माला घाला, पण चांगली जन्माला घाला, संस्कारित मुलं जन्माला घाला. प्रत्येक आईचं ते कर्तव्य आहे, माय बापाचं ते कर्तव्य आहे. बालपणामध्ये संस्कार द्या. बालपणातले संस्कार बालपणाच्या संधीचं सोनं आहे. तरुणपण मिळालं, तरुणपण काही पुढे खाण्यासाठी नाही, मोबाईल खेळण्यासाठी नाही, मजा म्हणून नाही, टाइमपास म्हणून नाही. मग तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुणपणामध्ये त्याग केला पाहिजे. रामचंद्राचा त्याग वनवास तरुणपणातला आहे. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी तरुणपणातली आहे. तुकोबारांचा गाथा तरुणपणातला आहे. नामदेवरायचं कीर्तन तरुणपणातलं आहे. भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे. शिवरायांचं स्वराज्य तरुणपणातलं आहे. संभाजी महाराजांच्या अंगाची कातडी तरुणपणातली आहे. बालपणामध्ये संस्कार, तरुणपणामध्ये त्याग. म्हातारे झाला मग आता तरी ऐका, नका करू नाश आयुष्याचा. करू नाश आयुष्याचा. आपलं आयुष्य बर्बाद करू नका. ऐकणाऱ्या वनकुटे गावातल्या प्रत्येक माझ्या बहिणीनं पुरुषानं घरी घेऊन जा, तरुणांनी घरी घेऊन जा. बालपणामध्ये संस्कार संधीचं सोनं आहे. तरुणपणात त्याग संधीचं सोनं आहे. म्हातारपणात भजन संधीचं सोनं आहे. नका करू नाश आयुष्याचा. महाराज 11:15 काटा गेला. एकच सांगा आम्हाला, हे संधीचं सोनं कसं करतात तेवढं सांगा, म्हणजे पुढे जात आहे. एवढं करण्यापेक्षा एक कथा सांगा. ऐका सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. संधीचं सोनं कसं करतात? त्या रामायणामध्ये पहिल्या वरानं भरताला गादी मागितली, दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला. हे जीवन असंच बरं आपलं. आपल्या सगळ्याचं जीवन असंच आहे. सकाळी आनंद होईल तर संध्याकाळी दुःख होईल. सकाळी असं माहिती होईल तुम्हाला की खूप पैशाची लॉटरी लागली, आणि संध्याकाळी तुमच्या कानावर बातमी येईल की आता आपला एकुलता एक पोरगा या जगात राहिला. असंच आहे. याला जीवन म्हणतात. श्रीमंत झालात की रोग लागतात, पैसे कमवायच्या नादात शरीर निघून जातं. असंच जीवन आहे सगळ्यांचं. विधना तेरे लेख किसी के समझ न पाते हैं. लक्षातच ठेवा, विधात्यानं तुमच्या माझ्या कपाळावरती जे लिहिलेलं असतं त्याला तुम्ही काही करू शकत नाही. विधना तेरे
लेख किसी के समझ न पाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. 14 वर्षासाठी विश्वाचा मालक वनवासात जातो. एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. याच भागातून एक राजा के राज दुलारे बन बन फिरते मारे मारे. सबके कष्ट मिटाने वाले कष्ट उठाते हैं, जन जन के प्रिय राम लखन सिंह बन को जाते हैं. 14 वर्षासाठी राम वनवासामध्ये जातात. लखनजी जातात, सीतामाई जाते, शरयूचा काठ जातो, तमसेचा काठ जातो. माझ्याकडे बघा. आणि आता गंगेचा काठ लागतो. गंगा फार मोठी असते. गंगेच्या पलीकडे जायला मात्र त्या काळात उड्डाण पुढे नसतात. त्यामुळे आता गंगेच्या पलीकडे जायचं म्हणल्यावर इकडे बघा, नावाडी आणि नावेची गरज असते. पलीकडच्या काठाला एक नावाडी नावेमध्ये बसलेला दिसतो. प्रभू रामचंद्र त्याला हाक मारतात. तो पलीकडचा नावाडी अलीकडच्या काठाला येतो. कथा लक्ष देऊन ऐका. संधीचं सोनं कसं करतात एक वर्षभर ध्यानात राहील. अलीकडे आलेल्या नावाडी नावेतून खाली उतरतो आणि प्रभू रामचंद्र त्या नावाड्याला हात जोडतात. काय रे नाव तुझं? तो म्हणतो माझं नाव केवट आहे. किती छान नाव आहे रे तुझं. हात कोणी जोडले ते ध्यानात ठेवा. हात कोणी जोडले? नावा तयार करणाऱ्या रामानं. हात कोणी जोडले? नावाडी तयार करणाऱ्या रामानं हात जोडले. म्हणून कितीही उंच व्हा, मोठे व्हा, हात जोडायला विसरू नका. त्याचं कारण सांगतो. कोणाकडून काही मिळवायचं असेल तर हात जोडल्याशिवाय मिळत नाही. छाती काढून वर्गणी मिळत नाही. 10 मिनिटं कीर्तनाला उशीर झाला ना, लोक रागवले ना, फक्त हात जोडा. माफ करतो मी, खरं सांग. हात जोडण्याची ताक. अहो, आमच्या तालुक्याला बदामराव पंडित नावाचे आमदार आहे. 15 वर्ष आमदार होते. त्यांना एक दिवस विचारलं मी, तुम्ही आमदार कसं काय होता? ते म्हटले, पाया पडतो सगळ्याच. पाया पडल्यानं जर माणूस आमदार होतो. काय लोकांना झालंय, हात जोडत नाहीत लोक. नंबर झाला भूता तेने कोंडिली अनंता. लहान असलं पाहिजे. उंच किती व्हा, श्रीमंत किती व्हा, त्याला विरोध नाही. सोन्याची बिस्किट ठेवा घरात, त्याला विरोध नाही. पण तुमची नम्रता असली पाहिजे. तुमचे पाय जमिनीला असले पाहिजे. गावातल्या गरीबाला तुम्ही पंगत दिली पाहिजे. मंदिराला तुम्ही वर्गणी दिली पाहिजे. गावात एका विचाराचे तुम्ही झाले पाहिजे. श्रीमंत हात म्हणून काय गाव थोडी विसरायचं असतं महाराज. श्रीमंत झालात म्हणून काय गरीबाला बाजूला लोटायचं नसतं. विश्वाचा मालक आहे ओ राम. नावाडी तयार करणारा आहे. तुमच्या माझ्यासारखे माणसं तयार करणारा. हात जोडतोय. हात. ए नावाडी, ए केवट, मला पलीकडच्या काठाला जायचंय. तुझे नाव पाहिजे. ही माझी पत्नी सीता आहे. हा माझा भाऊ लखन आहे. आम्हाला वनवास मिळालाय. पलीकडे जायचंय. तर तो केवट म्हटला, असं होय, तुम्हाला नाव पाहिजे? म्हटले हो, माझा उद्योगच आहे म्हटले नाव चालवण्याचा. या काठचे माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो. एवढंच तर येतं मला. मला भागवत महाराजासारख्या चाली येत नाही. रुपेश महाराजासारख्या लग्या येत नाही. रोहित महाराजासारख्या हा वाजवता येत नाही. आमची प्रवीण महाराजासारख्या चाली येत नाही. अक्रूर महाराजासारखं मला बोलता येत नाही. मला एवढंच काम येतं. या काठचे माणसं नावेत भरायचे, पलीकडच्या काठाला सोडायची. पलीकडच्या काठाला लगा प्रभु जी नाव किनारे लगा. नाव किनारे लगा प्रभु जी नाव किनारे लगा. नाव
काय सुंदर प्रमाण दिलं बा. काय नाव आहे महाराज तुमचं? वा, छान आहे. नाव किनारी लगाव असं म्हणत जाव. या खंडोबाच्या दरबारात आला, हात जोडत जा देवाला, म्हणत जा देवा आतापर्यंत जे झालं ते जाऊ दे गड्या आमचं आता, पण आम्हाला पलीकडच्या काठाला पोहोचत कर रे देवा, तुझ्या पायाजवळ आम्हाला घेऊन जा. नाव किनारी लगाव प्रभुजी, नाव पुराणी, नदिया गहिरी नाव पुराणी, डुबत जहाज तराव. मला पलीकडच्या काठाला जायचं माहिती प्रभू. रोज या काठची माणसं पलीकडच्या काठाला सोडतो, पलीकडच्या काठच्या अलीकडच्या काठाला आणतो, 10 रुपये तिकीट घेतो. एखादा रात्री नडला अडला तर त्याला 100 रुपये मागत नाही, 10 रुपये घेतो. इमानदार आहे मी, फार चांगलं काम करतो. तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला आलात, पण मला तुम्हाला नाव द्यायची. काय म्हटलं? केवट मला तुम्हाला नाव द्यायची नाही. विश्वातला पहिला व्यक्ती बघा देवाला नाही म्हणणार. आपण सगळेजण देवाची वाट पाहतो, देवाच्या आधी लक्ष्मीची वाट पाहतो. आणि इथं लक्ष्मी सहित देव आहे, नुसती लक्ष्मी नाही, सीता पण आहे आणि देव पण आहे. तरी सुद्धा तो केवट म्हणतो मी नाव देणार नाही. रामचंद्र त्याला म्हटले का रे, का देणार नाही रे नाव आम्हाला? सगळ्याला तर सोडतो ना रे, रोज सोडतो ना रे, आम्ही पण पैसे देऊ ना रे तुझे. काय 10 रुपये असतील तर 20 रुपये देऊ बाबा तुला, पण पलीकडच्या काठाला सोड की आम्हाला. तो केवट म्हटला नाही, माझी नाव मी तुम्हाला देणार नाही. रामचंद्र त्याला म्हटले तुला माहितीये का मी कोण आहे? कोण? तुझ्यासारखे नावाडी एका मिनिटात 1000 तयार करू शकतो, तुझ्यासारख्या नावाडी नावा रांगेला लावू शकतो. तो म्हटलं मग करा ना, मी कुठं नाही म्हणतो, तुम्हाला करायला नाही म्हणत नाही, तुम्ही तयार करा, दुसऱ्या नावेत जा, माझी नाव मला तुम्हाला द्यायची नाही. मग ते रामचंद्र म्हटले का द्यायची नाही तुला? काय झालं न द्यायला? एका पायावर लोक उभी आहेत हिमालयात, गावागावात सप्ते चाललेत मी जावं म्हणून. खंडोबाची यात्रा आहे, प्रत्येक वर्षी वर्गणी आहे, महाराजांना जातोय, यात्रा केली जाते, पालखी आहे, पिवळा रंग उधळला जातोय, जे जे कार आहे, मल्हारी मार्तंडाचा जे जे कार, सदानंदाचं चांग भलं सगळं त्याच्यासाठीच महाराज फिरतोय. रोज 1000 किलोमीटर रामकृष्ण हरीचा जप आहे, हरिपाठ आहे, काकडा आहे, भजन आहे, पंगत आहे. कशासाठी? मी यावं म्हणून. अरे मी स्वप्नात नाही कोणाच्या, मी आलोय तुझ्याकडं, मला नाही म्हणतो. तो केवट म्हटलं ते तुमचं काय असेल ते मला माहिती नाही, पण माझी नाव मला तुम्हाला द्यायची नाही. रामचंद्र त्याला म्हटले का द्यायची नाही? तो म्हटलं काही नाही, मागच्या महिन्यामध्ये तुम्ही या जानकीच्या लग्नाला गेले, सीतेच्या स्वयंवराला. म्हटलं हो, मागच्या महिन्यात तुम्ही जानकी मातेच्या स्वयंवराला गेले, तर जाता जाता अरण्यातून चालताना तुमचा एक पाय दगडाला लागला. हो, आणि त्या दगडाची बाई झाली. म्हटलं हो, मागच्याच महिन्यात. तुमच्या पायानं दगडाची बाई झाली, तुमच्या पायानं दगडाची बाई झाली. हो, तुमच्या पायानं जर दगडाची बाई झाली एका, माझी नाव लाकडाची, नाव माझी कशाची? लाकडाची. बरं, त्या लाकडाच्या नावेला तुमचे दोन्ही पाय लागणार. तुमचे दोन्ही लागले ना माझ्या लाकडाच्या नावेची दुसरी बाई तयार झाली. पहिली सांभाळता सांभाळता माझी नाकी नव्हे, तिच्यातच माझा जन्म चाललाय, तुम्ही दुसरी कुठून सांभाळायची? अरे म्हटलं असं कुठं होत असतं? झालं ना म्हटले मग आता एक काम करावं लागेल. म्हटले तुम्हाला जर माझ्या नावेत बसायचं असेल तर माझ्या घरातून एक पात्र आणावं लागेल, त्या पात्रामध्ये तुमचे दोन्ही पाय मांडावे लागतील. माझी बायको तुमच्या पायावर पाणी टाकेल, मी तुमचा पाय असा मातीच्या वेगळा धुवून काढेल, कारण तुमच्या पायानं दगडाची बाई झाली नव्हती, पायाच्या मातीनं झाली, रजकणानं झाली होती. पातीचे वेगळे पाय केले की माझ्या नावेत तुम्हाला बसता येईल. आणि म्हटले पात्र वेळ कमी आहे, त्यानं काठवट आणली. काठवट, आता ही काठवट MH 90, MH 85, MH 75 त्याच्या जुन्या म्हाताऱ्या आहेत, कुंकू लावणाऱ्या, डोक्यावर पदर घेणाऱ्या, त्यांना ही काठवट माहिती. आताचे MH 16, MH 15 यांना ही काठवट माहिती नाही. तिनं गुगलला म्हणायचं काठवट असं, गुगलवर म्हणायचं उखळ जात, असं ती चित्रामध्ये येईल. आता ते राहिलं नाही काठवट. या आजीला असायची मासवड्या करायला, भाकरी करायला, बघा आजी हसायला लागली, तिला माहिती काठवट असायची. ती काठवट आणली गेली माझ्याकडे. बघा इकडे लक्ष द्या. काठवटीमध्ये प्रभू रामचंद्राचा उजवा पाय मांडला, 2-4 ठिकाणी पातळ फाटलेली केवटाची बायको पाणी ओतायलेली. काय तिचं भाग्य भागवत महाराज.
काय भाग्य बघा. 2-4 ठिकाणी पातळ फाटलेलं रुपेश महाराज, रोहित महाराज, आणि ती पाणी वातायची माझ्याकडे बघा, पाणी वातायची. उजवा पाय धुवून झाला, उजवा पात्रात खाली गेला, डावा सुरू झाला, डाव्याला पाणी सुरू झालं, डावा धुवून काढायचं ना, आता निघायचंच. तेवढ्यात तो केवट म्हटला, तिकडं कुठं निघाले, उजवा उजवा खाली गेला, माती लागली. मांडा पात्रात उजवा आला की डावा खाली जायचा, डाव्याला माती लागायची, डावा पात्रात आला उजवा खाली जायचा, उजव्याला माती लागायची. आईनं पाय धुतले, बायकोनं धुतले, भावानं धुतले, बहिणीनं धुतले, कुणानं धुतले, अख्ख्या गावानं धुतले, वनकोट्यानं सगळ्यांनी. सगळे पाय धुवून झाले, सगळ्याचा नंबर झाला. आणि रामचंद्र म्हटले, अरे केवट, कोणता तरी एक पाय खाली जाणार आहे, त्याला माती लागणार आहे. कुठपर्यंत पाय धुतो बाबा, आपला याच्यातच 12 वाजले ना राजा आपले, कुठपर्यंत अजून पुढे जायचं ना आपल्याला, अभंग राहिला ना रे आमचा, कसा रे राजा, कुठपर्यंत पाय धुतो. तो केवट म्हटलं, मग आपली पोलीस तशी आहे, तुमच्या पायाची माती जर माझ्या नावेला लागली तर माझ्या नावेची बाई होईल ना. म्हटलं मग आता एक काम करा, म्हटले एक पाय पात्रात ठेवा आणि एक पाय असा आधार ठेवा, माती लागू देऊ नका, आणि मग नावेत बसा, मी अलीकडच्या काठाला नाव आणतो. हो बघा, आता एका पायावर देवाला उभं केलं, आता एका पायावर मलाच उभं राहता येईल. माझा तोल चालला, मी माईक धरला असा माईक, मला एक 2-4 मिनिटं उभं राहता येईल. तसं प्रभू रामचंद्राचा एका पायावरती उभं राहिला, तोल गेला, तोल इकडं बघा, आणि एका पायावरती तोल गेल्यामुळं धरण्यासाठीचा सहारा, धरण्यासाठीचा आसरा म्हणून त्या केवटाच्याच डोक्याचा आसरा घेतला, ज्याचा हात डोक्यावरती पडावा म्हणून आपण रोज खंडोबाचं भजन करतो, आरती करतो, जे जे कार करतो. तो हात काही आपल्या डोक्यावरती पडला नाही, सहजच तो हात केवटाच्या डोक्यावरती पडला, आशीर्वादही घेतला, पायही धुवून घेतले, रामचंद्राला नावेमध्ये बसवलं, नाव निघाली, पलीकडचा काठ जवळ आला आणि केवट जोरात हसायला लागला. तर हसणाऱ्या केवटाला प्रभूने विचारलं, का रे केवट, आमचं राज्य गेलं म्हणून हसतो की काय, आमच्या अंगावर वलकल आले म्हणून हसतो की काय, झालं का हसायला. तो केवट म्हटला, प्रभू तुम्हाला नाही हसत, तुम्हाला फसवलं म्हटलं मी. काय फसवलं, कशाचं दगडन, कशाची बाईन, कशाचं पायन, कशाचं काय हो. म्हटलं म्हणजे इंद्राने अस्तुभान नावाचं पातक केलं होतं, गौतम ऋषी त्या आईला श्राप दिला होता, दगड होशील, त्यांची बायको दगड झाली होती, तिने उशाप मागितला होता, प्रभू रामचंद्राचा अवतार होईल, त्यांचा पाय तुला लागेल, तू पुन्हा बाई होशील, असं तिच्या जीवनात घडलं होतं. तुमच्या पायाच्या मातीनं माझ्या लाकडाच्या नावेचं काही होणार नव्हतं. अरे म्हटलं, मग तुझा आमचा अर्धा तास घेतला, बायकोला पाय धुवायला लावले, पोरांना धुवायला लावले, आईला धुवायला लावले, एका पायावर उभं केलं, आणि आता म्हणतो काही नव्हतं. त्या केवटाचं उत्तर वनकोटे घरी घेऊन जा, प्रत्येक आईनं प्रत्येक बापानं घरी घेऊन जा, फार शिकण्यासारखं आहे. हो, तो केवट म्हटला, प्रभू तुम्ही माझ्या दरवाजात नाव मागायला, तुम्ही विश्वाचा मालक माझ्या दरवाजात नाव मागायला आला. ही माझ्या जीवनातली संधी होती प्रभू, संधी होती प्रभू,